नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आर जी कुमावत, समाजशास्त्र विभाग प्रमुख, बहिर्जी स्मारक महाविद्यालय वसमतनगर, आपल्या सगळ्यांचे मी समाजशास्त्र या विषयामध्ये BA तृतीय वर्षाकरिता मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपल्याला शुभेच्छा, आपलं अभिनंदन करतो की आपण या कोरोना पॅन्डेमिकमध्ये BA द्वितीय वर्षातून तृतीय वर्षामध्ये आपण प्रवेश केलेला आहे. आज आपण प्रत्यक्षात भेटू शकत नाही, क्लास समोरासमोर घेऊ शकत नाही, तरीसुद्धा आपली शिक्षणाची प्रक्रिया थांबणार नाही आहे. एक डिजिटल माध्यम, एक प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध झालेला आहे, ज्याच्या माध्यमातून मी तुम्हाला आपलं जे समाजशास्त्र आहे ते शिकवणारच आहे. आणि या माध्यमातून तितक्याच मनोरंजक पद्धतीने, तितक्याच चांगल्या पद्धतीने, तितक्याच नॉलेजेबल एक फ्रेमवर्कमध्ये तुम्हाला मी हा समाजशास्त्राचा तृतीय वर्षाचा एक विशिष्ट सब्जेक्ट तुम्हाला शिकवणार आहे, ज्याचं नाव वेस्टर्न सोशॉलॉजिकल थिंकर्स असं आहे. तुम्हाला आज मी आजच्या या लेक्चरमध्ये प्रारंभीच आपल्या या विषयाच्या सिलेबसची ओळख करून देणार आहे. तुमच्याकडे माझा हा व्हिडिओ कायमस्वरूपी असणार आहे, त्यामुळे कोणत्याही वेळी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या पद्धतीने पाहू शकता. ॲक्च्युली समाजशास्त्र BA तृतीय वर्ष सेमिस्टर 5 तुमचं आहे आणि मागच्या 2 वर्षीप्रमाणेच CBCSचा या फ्रेमवर्कमध्ये तुमचा हा थर्ड इयरचा कोर्स पण असणार आहे. 2020-21 या शैक्षणिक वर्षामध्ये मी जो विषय तुम्हाला शिकवणार आहे, आत्ताच सांगितल्याप्रमाणे वेस्टर्न सोशॉलॉजिकल थिंकर्स हा आहे. आणि एकूण कंटिन्यूज असेसमेंटसाठी 35 गुण असणार आहे आणि एंड ऑफ सेमिस्टरसाठी 40 गुण असणार आहेत. आणि एकूण 75 मार्कांचा हा तुमचा पेपर असणार आहे आणि एकूण 3 क्रेडिट तुम्हाला मिळवायचे आहेत. म्हणजे 25 मार्कांचं 1 क्रेडिट, तर 75 मार्कांचं 3 क्रेडिट, याप्रमाणे हे तुमचं सेमिस्टर असणार आहे. 75 मार्कांचं 3 क्रेडिटचं. तर आपण बघू की तुम्हाला तुमचा जो पेपर असणार आहे थेरीसाठी, त्याचा क्वेश्चन पेपर कसा असणार आहे, तर तो 40 मार्कांचा असणार आहे. पहिला प्रश्न असेल डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन, जो 10 मार्कांचा असेल, जो विस्ताराने तुम्हाला लिहायचा आहे. दुसरा क्वेश्चन असेल, तो सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह असेल, तो सुद्धा 10 मार्कांचा असेल. तिसरा सुद्धा याचप्रमाणे डिस्क्रिप्टिव्ह असेल, तोही 10 मार्कांचाच असेल. परंतु चौथा जो तुमचा क्वेश्चन असणार आहे, तो शॉर्ट नोट्स, थोडक्यात उत्तरे लिहा, असा तो असणार आहे. एकूण 4 तुम्हाला त्या संकल्पना किंवा ते प्रश्न विचारले जाणार आहे आणि त्यापैकी कोणतेही 2 5 मार्कांचे प्रश्न तुम्हाला लिहायचे आहेत. असे एकूण 40 मार्कांचा तुमचा थेरीचा पेपर हा असणार आहे. स्किल एनहान्समेंटबद्दल मी सेपरेट बोलणार आहे, आत्ताच मी त्याबद्दल काही बोलत नाही, पण तेही सुद्धा तुम्हाला करायचं आहे. तर आपण या वेस्टर्न सोशॉलॉजिकल थिंकर्सच्या या सिलेबसकडे आपण आता वळणार आहोत. इथे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. इथे बघा BA थर्ड इयर सोशॉलॉजी CBCS पॅटर्न असं आहे.
अर्थात तुमचं अकॅडमिक इयर जे आहे ते आहे 2020-21. तर आपल्याला एकूण 3 क्रेडिट तुम्हाला घ्यायचे आहेत आणि 75 मार्कांचा मागेच सांगितल्याप्रमाणे हा पेपर असणार आहे. तर आता सिलेबस काय आहे हे आपण जाणून घेऊ, ज्याचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे. मी थोडंसं सुरुवातीलाच तुम्हाला सांगू इच्छितो की मी जो पेपर तुम्हाला शिकवणार आहे तो पेपर विचारवंताचा आहे आणि विचारवंतांचा असल्यामुळे अर्थात हे सगळे विचारवंत जे आहेत एकूण 4 आहेत, तुम्ही बघू शकता. हे पाश्चात्य विचारवंत आहे, वेस्टर्न सोशलॉजिकल थिंकर्स असं इथे नाव तुम्हाला पाहायला मिळेल. वेस्टर्न सोशलॉजिकल थिंकर्स असं आहे, पाश्चात्य समाजशास्त्रीय विचारवंत असं ते सगळं आहे. तर असे किती विचारवंत आहेत या सेमिस्टरला? तर एकूण 4 कोणते? तर ते 4 आहेत. पहिले आहे ऑगस्ट कॉम्ट, दुसरा विचारवंत आहे हर्बर्ट स्पेन्सर. तिसरा जो विचारवंत आहे तो आहे एमिल डर्खीम आणि चौथा जो विचारवंत आहे तो आहे चार्ल्स हटन कुले. तर असे 4 विचारवंत तुम्हाला या अभ्यासक्रमात अभ्यासवायचे आहेत. त्यांच्याबद्दल माहिती जाणून घ्यायची आहे, त्यांच्या सिद्धांताची ओळख करून घ्यायची आहे आणि त्यांचे हे सगळे सिद्धांत हे इतके मौलिक आहे की ज्यांच्या सिद्धांताच्या आधारावर आपलं सगळं समाजशास्त्र हे उभं आहे आणि आजपर्यंत प्रगती करत आलेलं आहे. तर प्रथम आपण ऑगस्ट कॉम्ट जो पहिला चॅप्टर आहे, जे पहिलं प्रकरण आहे ते ऑगस्ट कॉम्टचं तुम्ही लिहून पण घेऊ शकता किंवा तुमच्याकडे हा व्हिडिओ कायमस्वरूपी राहणार आहे, कोणत्याही वेळी तुम्ही पाहू शकता. तर पहिलं प्रकरण जे ऑगस्ट कॉम्ट आहे, ऑगस्ट कॉम्ट समाजशास्त्राचा जनक आहे. त्यानेच समाजशास्त्र उभं केलं 1837 पॉझिटिव्ह फिलॉसॉफी वगैरे आपल्याला सगळं पाहायचं विस्ताराने. जसं आपण अभ्यासाला सुरुवात करू तसतसं एका विचारवंताच्या बाबतीत, त्यांच्या सिद्धांताच्या बाबतीत माहिती जाणून घेणार आहोत, अभ्यास आपण करणार आहोत. आता फक्त तोंडओळख आपल्याला करून घ्यायची आहे आणि मग एकूण 4 घटक या ऑगस्ट कॉम्टचे आपल्याला अभ्यासायचे आहेत या सिलेबसमध्ये. काय आहेत ते? की पहिले ऑगस्ट कॉम्ट पहिला घटक आहे की त्याची बायोग्राफी काय आहे, त्याचा एक जीवन परिचय आपल्याला जाणून घ्यायचा आहे. मी तुम्हाला ते नंतर विस्ताराने तो कसा फ्रान्समध्ये त्याचा जन्म झाला 1798 वगैरे वगैरे सगळं सांगणारच आहे. तो समाजशास्त्राकडे कसा वळला, कोणत्या थिअरीज त्याने डेव्हलप केल्या असं. पण सगळ्यात अगोदर की त्याची बायोग्राफी जी आपल्याला जाणून घ्यायची आहे. नंबर 2 की त्याचा एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे तो म्हणजे लॉ ऑफ ह्युमन प्रोग्रेस. याचा अर्थ असा, मराठीत त्याला आपण असं म्हणू की मानवी प्रगतीचा नियम असं आपण त्याला म्हणू शकतो. लॉ ऑफ ह्युमन प्रोग्रेस म्हणजे मानवाची आणि मानवी समाजाची कशी उत्क्रांती झाली, थोडक्यात या सिद्धांतातून तो स्पष्ट करतो. तिसरा घटक आहे हायरार्की ऑफ सायन्सेस. हा समजण्यासाठी अतिशय सोपा पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हा सिद्धांत अवघड वाटतो, परंतु ज्यावेळेस तुम्ही हे लेक्चर सगळे अटेंड कराल त्यावेळेस तुमच्या सहज लक्षात येईल की अवघड असणारा हा सिद्धांत किती सोपा आहे. हायरार्की ऑफ सायन्सेस याचा अर्थ असा की शास्त्रांच्या श्रेणी रचना असं आपण त्याला म्हणू. चौथा घटक आपल्याला अभ्यासायचा आहे, त्याचा सिद्धांत आहे पॉझिटिव्हिझम म्हणजे प्रत्यक्षवाद. हा प्रत्यक्षवाद काय आहे? प्रत्यक्षवादाचंच आपण एक दुसरं मराठी भाषांतर करून ज्याला आपण विज्ञानवाद असं आपण म्हणू शकतो, परंतु प्रत्यक्षवाद हा अतिशय समर्पक शब्द त्याच्या पॉझिटिव्हिझमला लागू होतो. तर हे प्रत्यक्षवाद काय आहे, विज्ञानवाद काय आहे, पॉझिटिव्हिझम काय आहे, त्याबाबत त्याचे विचार काय आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे आहेत. दुसरं प्रकरण जे आहे तो इंग्लंडचा हर्बर्ट स्पेन्सर आहे.
त्याच्या सगळ्या सिद्धांताचा अभ्यास या दुसऱ्या प्रकरणामध्ये आहे. म्हणजे हर्बर्ट स्पेन्सरच्या विचारांची ओळख आपल्याला या प्रकरणामध्ये करून घ्यायची आहे. त्यामध्ये एकूण 4 घटक. पहिल्यांदा की हर्बर्ट स्पेन्सर काय आहे, त्याची बायोग्राफी काय आहे, त्याचा जीवन परिचय आपल्याला जाणून घ्यायचा आहे. बायोग्राफी ऑफ हर्बर्ट स्पेन्सर, त्याचा जीवन परिचय. नंबर 2, थेरी ऑफ लॉ ऑफ इव्होल्युशन. म्हणजे थेरी ऑफ लॉ ऑफ इव्होल्युशन याचा अर्थ असा की उत्क्रांतीचा सिद्धांत, उत्क्रांतीचा नियम असं आपण म्हणू. ही उत्क्रांती कशी होत गेली, मानवी समाजाची उत्क्रांती कशी होत गेली, याविषयी त्याने एक अतिशय महत्त्वपूर्ण सिद्धांत मांडला. तो सिद्धांत लॉ ऑफ इव्होल्युशन या नावाने ओळखला जातो. तर कसं ते विस्ताराने आपण नंतर बघणारच आहोत. नंबर 3, थेरी ऑफ ऑर्गॅनिझमिक सोसायटी. असा म्हणजे एक सेंद्रिय सिद्धांत, सोप्या भाषेमध्ये मराठीत आपण त्याला म्हणू शकतो. त्याचा सेंद्रिय सिद्धांताचा सिद्धांत असं पण त्याला आपण म्हणू मराठीत. तर हा सेंद्रिय सिद्धांत काय आहे, कसा आहे, कसं त्याने एक शरीर आणि समाजाची तुलना करून समाजाचं स्वरूप त्यामध्ये स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. अतिशय मनोरंजक त्याचा हा सिद्धांत आहे, तो सुद्धा आपल्याला अभ्यासायचा आहे. ऑगस्ट्रॉमच्या नंतर महत्त्वाचा हा विचारवंत आहे. 4थ्या युनिटमध्ये टाईप्स ऑफ सोसायटीज, मिलिटंट अँड इंडस्ट्रियल सोसायटी, म्हणजेच समाजाचे प्रकार, सैनिकी समाज आणि औद्योगिक समाज. हर्बर्ट स्पेन्सरने समाजाचे प्रकार पाडण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये समाजाचे 2 प्रकार असतात. थोड्या बहुत म्हणण्यापेक्षा आजही आपल्याला या भूतलावर हे 2 प्रकारचे समाज अस्तित्वात आहेत असं आढळतं. एक सैनिकी समाज आणि दुसरा औद्योगिक समाज. सैनिकी समाज जिथे हुकुमशाही असते, लोकांच्या मतमतांतराला फारसा वाव नसतो, लोकांचं जीवन हे त्या सैनिकी हुकुमशहाच्या अधीन झालेलं असतं वगैरे वगैरे. आणि इंडस्ट्रियल सोसायटी, औद्योगिक समाज जे असतात ते बहुतांशी लोकशाहीची कास धरलेले ते समाज असतात. ते लोकशाही प्रणित त्यांची ती शासन व्यवस्था असते, असं या आशयाचं सोपं विश्लेषण त्याच्या या सिद्धांतामध्ये आपल्याला सापडतं. 3रं प्रकरण आहे एमिल दर्खिम. हा फ्रान्सचा एक विचारवंत आहे. एमिल दर्खिम सुरुवातीला पहिल्याच युनिटमध्ये बायोग्राफी ऑफ एमिल दर्खिमचा जीवन परिचय आपल्याला करून घ्यायचा आहे. समाजशास्त्राच्या फाउंडर मेंबरपैकी एमिल दर्खिम आहे आणि एमिल दर्खिमच्या अभ्यासाशिवाय समाजशास्त्र पूर्ण होऊ शकत नाही, ही आपल्याला माहिती आहे. आपल्याला त्याचा सगळ्यात महत्त्वाचा जो सिद्धांत आहे, डिव्हिजन ऑफ लेबर, म्हणजे श्रमविभाजनाचा जो सिद्धांत आहे, थेरी ऑफ डिव्हिजन ऑफ लेबर, ज्याला आपण मराठीत श्रमविभाजनाचा सिद्धांत असं म्हणतो. तर श्रमविभाजन काय आहे, श्रमविभाजनाबाबत त्याचे काय मत आहे आणि त्याने असा कोणता सिद्धांत मांडला जो श्रमविभाजनाला अधोरेखित करतो, श्रमविभाजनाच्या बाबतीत प्रकाश टाकतो. 3रं आहे की थेरी ऑफ सुसाईड. समाजात ज्या आत्महत्या होतात त्या आत्महत्यांचा उलगडा करणारा एक सिद्धांत त्याने मांडला. त्याचं नाव आहे आत्महत्येचा सिद्धांत, थेरी ऑफ सुसाईड. लोक आत्महत्या का करतात, आत्महत्येचं स्वरूप काय असतं, कोणकोणत्या कालावधीमध्ये आत्महत्या घडून येतात, आत्महत्येचं खरं कारण काय, सगळा उहापोह त्याने केला. आणि आत्महत्येचं एक महत्त्वाचं जे नैसर्गिक कारण आहे ते त्याने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. आणि जोपर्यंत हा समाज भूतलावर अस्तित्वात असेल, आत्महत्येच्या बाबतीत त्याचे हे विचार प्रत्येक समाजात लागू होतातच. तर आपल्याला त्या आत्महत्येच्या सिद्धांतामध्ये ते अभ्यासायचं आहे. 4थं आहे की त्याचा कॉन्सेप्ट ऑफ सोशल फॅक्ट्स, सामाजिक तथ्यांचा सिद्धांत किंवा सामाजिक तथ्याची संकल्पना असं आपण त्याला म्हणू शकतो. तर सामाजिक तथ्ये काय आहेत, नेमकं सामाजिक तथ्य हा शब्द पण कधी आपण ऐकलेला नसतो मराठीत, पण एमिल दर्खिम तर
आग्रह धरतो त्याच्या त्या काळात की समाजशास्त्राचा अभ्यास विषय हा सामाजिक तथ्यांचा अभ्यास विषय असावा असं प्रतिपादन तो करतो. आणि बरेचदा येणारे पुढचे विचारक त्याच्या या विचाराला मान्यता देतात आणि आपले शोध संशोधन करताना हे सगळे येणारे विचारक विचारवंत सामाजिक तथ्यांचाच अभ्यास करतात आणि त्यांनी तो केलासुद्धा, आजपर्यंतही केला जात आहे. तर हे नेमकं काय आहे हे आपल्याला त्याच्या या सिद्धांतामध्ये जाणून घ्यायचं आहे. पुढे आपण ते पाहणारच आहोत. चौथा शेवटचा जो विचारवंत आहे तो आहे चार्ल्स हटन कुले. अमेरिकन सोशॉलॉजिस्ट आहे हा, ज्याला आपण शॉर्टमध्ये CH कुले असं सुद्धा म्हणतो. तर पहिल्यांदा CH कुलेची बायोग्राफी आपल्याला पाहिजे, त्याचा जीवन परिचय करून घ्यायचा आहे. CH कुलेच्या बाबतीत थोडंसं सांगायचं हे आहे की CH कुले हा पहिला विचारवंत आहे ज्याने समाजशास्त्रामध्ये थोडं मानसशास्त्रीय विश्लेषणाची सुद्धा सरमिसळ केलेली आहे. त्याच्या या सिद्धांतामध्ये आपल्याला एक सोशल सायकोलॉजी पण आढळते किंवा तशी सुरुवात त्याने करून दिलेली आहे. तर त्याच्या बायोग्राफीमध्ये हे सगळं विश्लेषण आपल्याला पाहायचं आहे. नंबर 2, कुलेज थॉट्स ऑन प्रायमरी ग्रुप. महत्त्वाचे असे मानवी जीवनात जे 3 समूह असतात ते 3 समूह म्हणजे मित्रांचा समूह, त्यानंतर शेजारी आणि कुटुंब, असे 3 जे समूह आहेत त्यांना तो प्रायमरी ग्रुप असं म्हणतो. मराठीत प्राथमिक गट असं आपण म्हणू शकतो. म्हणजे दुसरा जो युनिट आहे तर प्रायमरी ग्रुप म्हणजे प्राथमिक गटाबाबत कुलेचे काय मत आहे, कुलेचे काय विचार आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे आहे. तिसरा आहे कॉन्सेप्ट ऑफ लुकिंग ग्लास सेल्फ. याचा अर्थ असा की प्रतिबिंबित स्वची संकल्पना काय आहे जी त्याने मांडली त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आपलं प्रतिबिंब कसं आपण समाजामध्ये पाहतो आणि नंतर ते पाहून पाहून आपलं व्यक्तिमत्व आपण विकसित करतो, अशा आशयाची एक सोशल सायकोलॉजीची त्याचा बेस असणारी ही संकल्पना आहे. त्याचा अभ्यास आपल्याला येणाऱ्या काळात करायचा आहे. आणि शेवटच्या चौथ्या घटकामध्ये सोशल प्रोसेस, सामाजिक प्रक्रिया याबाबत त्याने भरपूर लिखाण केलेलं आहे. ऑगस्ट कॉम्पने कोणत्या सामाजिक प्रक्रिया असतात, समाजाचा त्या कशा आधार असतात नव्हे तर सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास केल्याशिवाय समाजशास्त्र परिपूर्ण होत नाही वगैरे विचार सामाजिक प्रक्रियांच्या बाबतीत चार्ल्स हटन कुलेने मांडलेले आहेत. त्याचा अभ्यास आपल्याला या सेमिस्टरमध्ये करायचा आहे. तर असे हे 4 विचारवंत येणाऱ्या या काळामध्ये आपल्याला या 4 विचारवंतांच्या विचारांचा, त्यांच्या सिद्धांताचा अभ्यास करायचा आहे, जाणून घ्यायचा आहे. आणि हे पायोनियर आहेत, समाजशास्त्राचे संस्थापक आहेत. त्यांनी जे विचार मांडले, त्यांनी जे सिद्धांत प्रस्तुत केले, त्यांनी ज्या सिद्धांताची निर्मिती केली त्या सिद्धांताच्या आधारावर आजचं समाजशास्त्र हे विकसित झालेलं आहे. म्हणून यांचा अभ्यास होणं गरजेचं आहे नव्हे तर त्या सिद्धांताचा खरा मतितार्थ तुम्हाला समजून घ्यायचा आहे, तरच पुढे समाजशास्त्र तुम्हालाही समजणं सोपं जाईल असं माझं मत आहे. आपण इथे थांबू आणि येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक एक विचारवंतांचे विचार आपण जाणून घेऊ. भेटू आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.